अभ्यासक्रम निर्मिती मंडळाचे सदस्य आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्व फ्रान्सिस जोसेफ सर, स्कूल लीडर नेटवर्कचे संपादक आणि फाउंडर अँड CEO ऑफ आर माइंड्स एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड, त्यांच्याही अनुभवाचा फायदा निश्चितपणे आमच्या या मंडळाला झालेला, त्यांचाही सत्कार आदरणीय CM सरांनी करावा अशी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, या शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत अध्यक्ष महोदय आपण एक इंटरनॅशनल बोर्ड सुरू केलं होतं. मला आश्चर्य वाटतं अध्यक्ष महोदय की कधी कधी सरकार बदलल्यानंतर आधीच्या सरकारचे निर्णय बंद करण्याकरता किती उत्कंठा असते, किती घाई असते, किती उत्साह असतो. 2018-19 मध्ये राज्यभरातनं ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अध्यक्ष महोदय 13 शाळांमध्ये पहिल्यांदा पथदर्शी प्रकल्प सुरू झाला आणि याची यशस्वीता लक्षात आल्यानंतर ऑनलाईनद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातनं 68 शाळांची निवड या ठिकाणी करण्यात आली. या बहुतांश शाळा ग्रामीण भागातल्या आहेत. 81 पैकी 60 शाळा जिल्हा परिषदेच्या आहे, 1 शाळा नगरपालिकेच्या आहे आणि 12 शाळा या खासगी असल्या तरी अनुदानित शाळा आहेत. मंडळाच्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती करताना अध्यक्ष महोदय CBSEच्या तुलनेत आपले विद्यार्थी मागे राहणार नाहीत याची काळजी घेतली आणि पाठ्यपुस्तकांची रचना ही पूर्णपणे अनुभव आधारित शिक्षण व कृतीयुक्त अध्यापन या पद्धतीवर तयार केली. सर्व शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांच्याकडची सगळी पुस्तकं जी आहेत ती अध्यक्ष महोदय अभ्यास मंडळाने तयार केली आणि MIEBच्या अभ्यास मंडळातील सदस्य हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती SSC बोर्ड, पर्यायाने विद्या परिषदेने नेमलेल्या पाठ्यपुस्तक निर्मितीचा अनुभव असलेले शिक्षक आहेत की ज्यांनी ही पाठ्यपुस्तकाची निर्मिती केली. म्हणजे आपल्याकरता पाठ्यपुस्तकाची निर्मिती जे करतात त्यांनीच अध्यक्ष महोदय याची निर्मिती केली. अभ्यासक्रम तयार करताना नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2005, स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क 2010 हे आराखडे, त्याचप्रमाणे NCERT ने नेमून दिलेला अभ्यासक्रम याचे संदर्भ अध्यक्ष महोदय पाहिले गेले आणि हा अभ्यासक्रम राज्यघटनेतल्या मूल्यांची सुसंगत आहे याची काळजी देखील घेण्यात आली. अध्यक्ष महोदय, MIEBचा उद्देश आंतरराष्ट्रीय शिक्षण देणे नाही आहे, तर आंतरराष्ट्रीय जाणीवा विकसित करणे आणि त्या स्तराचं शिक्षण हे आपल्याकडे द्यायचं आणि ते मातृभाषेमध्ये द्यायचं. याकरता अध्यक्ष महोदय आपण त्याची निर्मिती केली आणि इयत्ता 5वी पर्यंत स्थानिक विषयांचा अभ्यास यात अंतर्भूत आहे. आज आपण बघितलं ICSE असेल किंवा अध्यक्ष महोदय इतर बोर्ड असतील त्यामध्ये पहिलीपासून आंतरराष्ट्रीय कंटेंट आहे. कुठलंही आपल्या देशाचं, आपल्या समाजाचं कंटेंट त्यात नाही आहे. MIEB तयार करताना पूर्णपणे आपलं कंटेंट असलं पाहिजे याची काळजी देखील अध्यक्ष महोदय या ठिकाणी घेण्यात आली होती. आणि आपण बघा या शिक्षण मंडळाचे सदस्य कोण आहेत. MIEBचे शिक्षण मंडळाचे सदस्य होते डॉक्टर काकोडकर, डॉक्टर भाटकर, डॉक्टर सोनम वांगचुक, डॉक्टर स्वरूप संपत. आता मला सांगा अध्यक्ष महोदय, डॉक्टर काकोडकर, डॉक्टर भाटकर, डॉक्टर सोनम वांगचुक आणि डॉक्टर स्वरूप संपत यांच्यापेक्षा डेकोरेटेड लोक कोणी आहेत? यांच्यापेक्षा शिक्षण क्षेत्राला दिशा देणारे लोक कोणी आहेत? या प्रमुखांनी या ठिकाणी अध्यक्ष महोदय या शिक्षण मंडळाने MIEB हा अभ्यासक्रम तयार केला. कशा करता केला? तर आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधले शिक्षणाचं स्तर उंच करायचं आहे. त्यांना आपण अध्यक्ष महोदय ICSE, CBSE पाठवू शकत नाही. त्यामुळे किमान या ठिकाणी या बोर्डाच्या माध्यमातून, आणि अचानक तयार झालेला बोर्ड नाही आहे अध्यक्ष महोदय, वर्षभर त्या ठिकाणी ट्रेनिंग झालं, त्या संदर्भातलं सगळ्या प्रकारचे नियम तयार झाले आणि त्यानंतर
हे बोर्ड या ठिकाणी तयार झालं. आज आपण बघा अध्यक्ष महोदय, कोणत्याही जिल्हा परिषदेच्या शाळेकडनं संलग्नता शुल्क देखील घेण्यात आलं नाही. किमान पटसंख्या अशाही शाळांना हा MIBचा बोर्ड अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी देण्यात आला. आणि याच्यामध्ये कृतीयुक्त आणि अनुभव आधारित अध्यापनाची पद्धती वापरली जाते. अध्यक्ष महोदय, या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी तणावविरहित प्रत्यक्ष कृतीतून हसत खेळत अध्यापन करतो. आणि अध्यक्ष महोदय, मला प्रश्न विचारायचा आहे की गरिबांच्या मुलांना आंतरराष्ट्रीय जाणीवा विकसित करण्याचा अधिकार नाही आहे का? मी आपल्याकडे अध्यक्ष महोदय ही सीडी पाठवतो. एप्रिल 2019 मधली आहे. शाळेमधली सीडी काढलेली अध्यक्ष महोदय. कशा प्रकारची शिक्षण पद्धती आहे, विद्यार्थ्यांचं मत काय आहे, पालकांचं मत काय आहे, हे त्या ठिकाणी आपण बघा. जर हे बोर्ड इतकंच वाईट असतं अध्यक्ष महोदय, तर मग या शाळांमधल्या पालकांनी या ठिकाणी अध्यक्ष महोदय का धरणे दिले? आणि अध्यक्ष महोदय, जर या ठिकाणी संवैधानिक विषय चालले नव्हते, काहीतरी आतलं बाहेरचं चाललं होतं, आपण बघा जे धरण्याला बसले होते अल्पसंख्याकांच्या माता देखील त्या ठिकाणी बसल्या होत्या. अध्यक्ष महोदय, सर्व प्रकारचे सर्व जातीचे लोक बसले होते. आणि त्या सगळ्यांची मागणी एक होती की आमच्या मुलांना, जे आमच्या मुलांची प्रगती या बोर्डामध्ये झाली, आज तुम्ही अचानक बंद कसं करू शकता? अध्यक्ष महोदय, दोनच कारणांनी बंद झालं. एक, याला अटल बिहारी वाजपेयींचं नाव होतं. आम्हाला नाही आहे, नेहरूंचं नाव असलं तर आम्हाला अडचण येत नाही, इंदिराजींचं नाव असलं तर आम्हाला अडचण येत नाही, संजय गांधींचं नाव असलं तरी आम्हाला अडचण येत नाही. अध्यक्ष महोदय, कोणाचंही नाव असलं, पण अटल बिहारी वाजपेयींच्या नावाचा इतका विटाळ का? काय एवढा विटाळ? अध्यक्ष महोदय, ज्या माणसाने या देशाला अध्यक्ष महोदय एका परमोच्च बिंदूवर नेलं, ज्या माणसाच्या बद्दल अध्यक्ष महोदय त्यांचे विरोधक देखील चांगलं बोलायचे, पण अध्यक्ष महोदय हे छोटं कारण आहे, हे तर आहेच एक कारण, पण दुसरं महत्वाचं कारण असं आहे, या शाळांमुळे त्या भागातल्या खासगी शाळा बंद पडायला लागल्या. अध्यक्ष महोदय, ज्या शाळेमध्ये MIB जिल्हा परिषदेच्या ज्या शाळेमध्ये MIB बोर्ड अध्यक्ष महोदय यायच्या आधी पटसंख्या नसायची अध्यक्ष महोदय, ती पूर्णपणे शाळा वेटिंग लिस्टवर गेली. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी हे बोर्ड बंद करण्यात आलं. त्या विद्यार्थ्यांचं काय होणार आहे? एका रात्रीत तुम्ही बंद करून टाकलं अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझं अतिशय स्पष्टपणे हे अशा प्रकारचे निर्णय जे आहेत, ठीक आहे सरकार बदलतात, पण करिक्युलम पूर्ण करू द्यायचं नाही, वर्ष पूर्ण करू द्यायचं नाही, रातोरात ते बंद करून टाकायचं. आपल्याला मी सीडी पाठवली अध्यक्ष महोदय, आपण जरूर ही सीडी या ठिकाणी बघावी आणि मंत्री महोदयांना देखील दाखवावी ही सीडी. अध्यक्ष महोदय, काय परिवर्तन आहे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. अध्यक्ष महोदय, हे बोर्ड जे आहे हे तात्काळ सुरू केलं पाहिजे, या शाळा सुरू केल्या पाहिजेत. आणि मला माहित नाही तिथल्या पालकांना मंत्री महोदयांनी भेट दिली की नाही, मी तर भेट दिली आणि त्या पालकांच्या भावना जर ऐकून घेतल्या असतील तर एकही मिनिट आपण थांबणार नाही. त्या पालकांच्या भावना ऐकल्यानंतर एकाही मिनिटाचा विलंब न लावता अध्यक्ष महोदय हे बोर्ड या ठिकाणी सुरू केल्याशिवाय आपण राहणार नाही.